कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किंवा हाय वरचा बघतोय काय बाकीचे आया वाढदिवसा दिवशी आपल्या पोराला औक्षण करतात. तू काय केलं? माझ्यासमोर एवढं मोठं संकट धाडलंस ना, तुला वाटलं असेल ना सूर्या कोलमडून जाईल है ना. तू किती मला त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना, मला काय नाही होणार. कारण माझं डॅडी, माझा देव माझ्या पाठीशी आहे. जवळ माझा देव माझ्या पाठीशी आहे ना, तोवर कोणीच माझं काय बिघडवू शकत नाही. माझ्या डोक्यावर माझा देवाचा हात आहे. आतापर्यंत माझ्याकडनं जे जे हिरावून घेतलंस ना, ते सगळं माझ्या देवानं मला परत आणून दिलंय. बघितलंस ना माझ्या एका बहिणीचं कसं थाटामाटात लग्न लावून दिलंय मी. काय आता बघ, धनुचं पण असं थाटामाटात लग्न लावून देतो आणि तिच्या लग्नाची पत्रिका लवकरच तुझ्यासमोर आणून ठेवतो. सूर्या, काय झालं? तू असं झाडाशी का बोलतोयस? ते सगळी म्हणतात ना झाडात देव असतो, देवाकडे मागणं घालत होतो. पण तुझ्या हातवाऱ्यांवरून असं काही वाटलं नाही रे मला. सूर्या, मला खरं खरं सांग, काय लपवतोयस तू माझ्यापासून? अगं नाही, काय नाही तर. तू असं नाही सांगणार ना मला? तुला माझी शपथ. आता तरी सांग. तुळजा, मी माझ्या आईशी बोलतो. आईशी? होय. हे झाड मी आणि माझ्या आईनं लावलं होतं. तुला माहितीये, माझी आई पाहून गेली. ती गेल्यानंतर आमचं या गावात राहणं मुश्किल झालं होतं. तेव्हा डॅडीच आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनीच आम्हाला या गावात राहू दिलं, आसरा दिला. ज्या दिवशी आई पळून गेली ना, त्याच दिवशी सकाळी आईनं आम्हा सगळ्या भावंडांना याच झाडाखाली मायेनं जीव घातलं होतं. आणि ती पळून गेल्याचा शेवटचा पुरावा इथंच होता, याच झाडाखाली सापडला होता. त्या झाडाला बघितलं ना, माझ्या मनातला सगळा राग या झाडावर निघतो. असं वाटतं मी माझ्या आईलाच जाब विचारतोय. माझ्या मनात तिच्याबद्दल लय राग आहे. तो जवळ डोकं वर काढतो ना, तेव्हा मी इथं येतो. या झाडाला आई समजून सगळा राग माझा काढून मी मोकळा होतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.